नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अर्जुननी तो जो काही दागिन्याचा तुकडा सापडलेला असतो तो एक भिंगातनं बघतो आणि त्याला एक नंबर दिसतो CJK. त्याला क्लिक होतं की हे कुठल्या तरी ज्वेलर्सचं हॉलमार्क आहे. तो नेटवर सर्च करतो की CJK हे हॉलमार्क नक्की कोणाचं आहे. आणि हे हॉलमार्क सर्च केलं तर त्याला कळतं की हे हॉलमार्क चांदेकर ज्वेलर्सचा आहे. आता चांदेकर हा ह्याचा मित्रच असतो, कारण की तो त्याची केस असते त्याची अर्जुनकडे. मग तो त्यांना फोन करतो की असं असं आहे आणि मला एक तुकडा सापडला आहे आणि ज्याच्यावर तुमच्या ज्वेलर्सचं हॉलमार्क आहे. तेव्हा चांदेकर म्हणतात की तुम्ही उद्या ऑफिसला या, मी बघतो ते काय आहे. दुसऱ्या दिवशी सायली आणि ते दोघेही मिळून त्यांच्या ऑफिसला जातात आणि जे काही एक पॅन्डलचा तुकडा सापडलेला असतो तो अद्वैतला देतात. अद्वैत तो चेक करतो की हा नक्की काय आहे आणि तो चेक केल्यानंतर तो म्हणतो की हा आमच्याच ज्वेलर्समधला तुकडा आहे आणि त्याची सगळी इन्फॉर्मेशन तो काढतो की हा तुकडा हे कोणी घेतलेला. आणि नंतर त्याला कळतं की हे खूप जुनं सोनं आहे, पण हा तुकडा CJK म्हणजे हे जे काय हॉलमार्क आहे ते आमच्याच ज्वेलर्सचं आहे असं सगळं सांगितल्यानंतर अद्वैत हे कोणी घेतलं होतं हे सगळे डिटेल्स अर्जुनला देतो. आता अर्जुनच्या हातात खूपच मोठा पुरावा सापडलेला असतो. आता या पुराव्याने सिद्ध होईल का की साक्षी त्यावेळेस आश्रमात हजर होती. हे पाहण्यासाठी विसरू नका. ठरलं तर मग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.